आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत गेले 15-20 दिवस झाले तरी निर्णय होत नाही। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचा की महाविकास आघाडीचा, भाजपचा की राष्ट्रवादीचा, राष्ट्रवादीचा असेल तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा की शरद पवार गटाचा, या सगळ्या संदर्भात निर्णय होत नाही। प्रचंड राजकीय हालचाली सांगली जिल्हा परिषद संदर्भात सुरू आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने जे 6 सदस्य निवडून आलेत, त्या 6 सदस्यांचे 6 प्रमुख नेते आहेत आणि त्या सगळ्यांच्या ताळमेळ नाही। काहींचं म्हणणं आहे आपण महाविकास आघाडी बरोबर जाऊया, काहींचं म्हणणं आहे आपण महायुती बरोबर जाऊया। त्यामुळे राष्ट्रवादीचा निर्णय होत नाही। त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष संदर्भातला सांगलीचा पेच काही सुटत नाही। अनेक दिवस झाले, अगदी मुख्यमंत्र्यांच्या पातळीपर्यंत हा विषय गेलाय। दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापर्यंत विषय गेलाय। पण काही झालं तरी राष्ट्रवादीचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्षा संदर्भातला निर्णय होत नाही। आता 8-10 दिवस राहिले, तारीख 17 तारीख आहेत, पण अजूनही गट नोंदणी झालेली नाही। नोंदणी करण्यात काही प्रमाणात टाळाटाळ प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नेमका कोण? कारण दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले, शिवसेना एकत्र आले तर त्यांचा अध्यक्ष होऊ शकतो। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि एखादा सदस्य त्यांना मिळाला तर त्यांचा अध्यक्ष होऊ शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या अतिशय राजकीय प्रचंड हालचाली सुरू आहेत। मुंबई पातळीवर अनेक बैठका होत आहेत। दुसरीकडे सांगलीच्या पातळीवर पालकमंत्र्यांनी प्रचंड ताकद लावल्या, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। राजकीय मुंबई पातळीवर हालचाली होऊन सुद्धा सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा निर्णय होत नाही। कारण 1 किंवा 2 सदस्य इकडे किंवा तिकडे झाले तर पूर्ण अध्यक्ष पदासंदर्भातला राजकीय वाद इकडे तिकडे होऊ शकतो। त्यामुळे प्रचंड संघर्ष सुरू आहे। त्या सगळ्या संघर्षासंदर्भात राजकीय विश्लेषक हनुमंत मोहिते आपल्याशी बोलत आहेत। आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। धन्यवाद। नमस्कार, महाधुरळामधून मी गुरु बाळमाळे बोलतोय। एकूणच सांगली जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत गेले काही दिवस म्हणजे 20 दिवस उलटले तरी बरंच काही राजकारण सुरू आहे। नेमकं काय सुरू आहे सध्या जरा सांगाल? सांगलीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 सदस्य निवडून आलेले आहेत। पण या 6 जे सदस्य आहेत तर त्या 6 जणांचे नेते वेगवेगळे आहेत आणि त्या नेत्यांचे सगळ्या इंटरेस्ट वेगळे वेगळे आहेत। त्यामुळं जरी अजित पवार गट हा महायुतीत असला तरी त्यातल्या प्रत्येकाचं म्हणणं वेगळं वेगळं आहे। त्यामुळं त्या सगळ्याची गटनोंदणी होणं आणि त्या सगळ्या गोष्टीचा पाठिंबा देणं ह्या गोष्टी अडलेल्या आहेत। म्हणजे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं असं होतं की महायुती म्हणून आम्ही अजित पवार गट आणि शिवसेना एकत्र येऊ। पण जर आपण महानगरपालिका निवडणुका आणि नगरपालिका निवडणुका पाहिल्या तर ह्या महायुतीच्या गटांमध्ये म्हणजे महायुतीच्या अंतर्गत पक्षांमध्येच खूप मोठी स्पर्धा झालेली होती आणि त्याचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न अजित पवार गटांच्याकडनं आणि शिवसेनेकडनं काही प्रमाणात सुरू आहे। पण याची नोंदणी गटनोंदणी जी आहे राष्ट्रवादीची ती अजूनही प्रलंबित राहिलेली आहे। त्याला मध्ये पहिल्यांदा असं झालं की पहिल्यांदा ज्या वेळेला गटनोंदणी करायची जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे अर्ज दाखल केला त्यावेळेला राष्ट्रवादीचे गटनेते हे राजेश्वरी नाईक शिराळ्याचे आहेत, त्यांची नियुक्ती झालेली होती आणि पक्षप्रतोद म्हणून स्नेहल मोरे यांची निवड झालेली होती। पण ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे प्रस्ताव दिला त्यावेळेला अचानकपणे व्हीपचे अधिकार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष निशिकांत पाटील यांना दिले गेल्याचा त्या सदस्यांच्या लक्षात आलं। त्यामुळं तिथल्या सदस्यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या सदस्यांनी आक्षेप घेतले की गट प्रमुखाला गटनेत्याला अधिकार असताना परस्पर हे अधिकार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी कसे घेतले। त्यामुळं फार मोठा वाद झाला आणि त्याला विलासराव जगताप आणि अजितराव गोडसे यांनी आक्षेप घेतले आणि पुन्हा हे बदलण्याचा निर्णय झाला।
आता हे बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर पुन्हा एकदा तत्पूर्वी मुंबईमध्ये बैठक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलवली होती ओके. सर्व नेत्यांची, आणि त्यांचा आग्रह सुनील तटकरे यांचा असा आहे की आपण महायुतीला पाठिंबा द्यावा. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये 2 गट आहेत. अजित पवार गटात एक गट म्हणतो महायुती बरोबर जायचं, दुसरा गट म्हणतो महाविकास आघाडी बरोबर जायचं. तोच निर्णय होत नसल्यामुळं सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं जे काय त्रांगडा आहे ते अजूनही कायम आहे. हो, निश्चित. प्रदेश विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्षांनी 2 वेळा बैठक बोलवलं तरी सदस्य किंवा जे जिल्ह्याचे नेते आहेत राष्ट्रवादी पक्षाचे, ते बैठकीला प्रदेशाध्यक्षांच्या जात नाहीत. जे इथपर्यंत हा विषय ताणला गेलेला आहे. निश्चितच माझे सर आपण म्हणताय ते बरोबर आहे, कारण इथले जे नेते आहेत त्यातले बऱ्यापैकी नेते स्वयंभूत आहेत आणि ते अजित पवारांच्याकडे बघून त्यांनी पक्षप्रवेश केलेले होते आणि सुनील तटकरेंचे त्यांचे एवढे चांगले संबंध नाहीत आणि स्थानिक पातळीवर त्यांचं जे इथलं जे राजकारण आहे ते जयंत पाटील आणि विश्वजित कदम आणि बाकीच्या सगळ्यांची मिसळून घेण्यासारखं आहे. कारण त्यांनीच जिल्हा परिषदेमध्ये अंतर्गत आणि महापालिकेमध्ये सुद्धा अंतर्गत युती या गटाची झालेली होती. त्यामुळे त्यांचं स्थानिक राजकारण हे जयंत पाटलांशी जुळून घेण्याचं आहे. कारण जयंत पाटलांच्याकडे आता जिल्हा मध्यवर्ती बँक आणि मार्केट कमिटी ही या गटाकडे आहे. एक राजकीय विश्लेषक म्हणून आपल्याला काय वाटतं की सध्याच्या राजकीय घडामोडीनुसार महायुतीची सत्ता येईल की महाविकास आघाडीची? आता तर महायुती प्रचंड ताकदीनं, पालकमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे मोठ्या ताकदीनं प्रयत्न करतायत आणि त्यासाठी ते शिवसेना आणि अजित पवार गटाला पूर्णपणे प्रेशराईज करतायत. पण मला एक राजकीय अभ्यासक म्हणून असं वाटतंय की महाविकास आघाडीला फक्त एकाच सदस्याची कमी आहे. म्हणजे महाविकास आघाडीकडे आता 30 आहेत आणि महायुतीकडे 31 आहेत सगळे मिळून. फक्त एकाच सदस्याची कमी आहे आणि जयंत पाटील, विश्वजित कदम एवढे सक्षम आहेत की एक सदस्य किंवा 2 सदस्य ते आरामात मिळवू शकतात या सगळ्या गटांमधून आणि त्यांचे अंतर्गत संबंध आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की किती जरी सत्ताधाऱ्यांनी प्रशासकीय सत्तेची आणि सगळी ताकद वापरली तरी सुद्धा महाविकास आघाडीचाच अध्यक्ष होईल असं मला आता सध्या तरी वाटतंय. धन्यवाद. महाधोरणाशी आपण अतिशय चांगली राजकीय चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.